नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता सध्याला चालू सीझनचे 2 बादशाह आहेत, गुलालाचे बादशाह आहेत. असे एक अजित शेट यांचा कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्या बकासूर हे 2 आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवणारा. आता बकासूर थोडासा कमी आला आहे, परंतु हा चिक्या जो आहे तो तुम्ही बघताय प्रत्येक मैदान असो त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होतो आहे. आणि नक्कीच उद्याचं नियोजन जे आहे ते कसं असू शकेल, या दोघांचं कसं असायला पाहिजे, या दोघांचं थोडीशी चर्चा आपण करतो आहे. कारण की मी तुम्हाला सांगितले चिक्या एक आपला आवडता नंदी झाला आहे आणि त्या नंदीला खरंच एक मानतो आपण. कारण की आपल्याला जर आजपर्यंत मैदानामध्ये कोणी जर रिस्पेक्ट नावाची चीज जी आहे ती दिली असेल तर अजित शेट यांनी दिलेली आहे. कारण की का प्रत्येकाला एक महत्त्वाची असते, ती एक रिस्पेक्ट असते आणि ती रिस्पेक्ट आपल्याला म्हणावी अशी दिलेली आहे. आणि खरंच त्या व्यक्तीचं, त्या मालकांचं मनापासून आभार. अशी रिस्पेक्ट म्हणजे असे मोठे मालक आजपर्यंत एक गरीब यूट्यूबर आहे, गरीब फॅमिलीतून आहे मी, आणि मला एवढं म्हणजे एवढा मान सन्मान देतील असं मला नव्हतं वाटलं. आणि खरंच त्यांचं एक आभार आहे, खूप खूप आभार आहे त्यांचं. आणि नक्कीच त्यांच्या चिक्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये होतंच आणि एवढं कष्टसुद्धा त्यांचं मागं आहे. अतिशय, मी सकाळी सांगितलं, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आणि खरंच खूप मोठी व्यक्ती जरी असेल परंतु कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व नाही आहे. आणि प्रेमळ स्वभाव, कोणी असो, छोटा मोठा असू दे व्यक्ती, त्याच्यासोबत फोटो काढणार, देणार तर देणार. काही लोक असे आहेत फोटोसुद्धा काढून देत नाहीत, परंतु असं सगळ्यांना काय कोणाशी मला तुलना करायची नाही त्या शेटशी. ते शेट एक नंबरचे व्यक्तिमत्व आहे आणि ते आपल्याला खूप आवडतात. आणि असेच त्यांच्या मैदानामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचा नंदी असेल त्या त्या ठिकाणी आपण खरंच एक त्या चर्चा करणारच. कारण का ज्यांनी आपल्याला खरंच एक मनापासून खूप खूप म्हणजे डोळ्यामध्ये काल अश्रू आले. खरंच एवढ्या व्यक्तीनं आपल्याला म्हणजे एक मान सन्मान केला आपला, एक कमी कधी लेखलं नाही. परंतु खरंच, आणि उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड ह्यासुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत, त्यासुद्धा एक महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैलगाडा मालकीन आहेत. आणि त्यांनीसुद्धा आपल्याला एक चांगली रिस्पेक्ट दिली मैदानामध्ये. आणि खरंच त्यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि चला बघूया, चर्चा करूया उद्याच्या मैदानाची. बकासूर कोणासोबत असू शकतो, बकासूर पळणार का, बकासूर कोणासोबत पळायला पाहिजे, ओपनचं मैदान आहे, चिक्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, चिक्या कोणासोबत पळतो आहे, किंवा चिक्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, किंवा बघूया. चला दोन्ही नंदी आहेत त्यांची चर्चा करूया थोडीशी. मित्रांनो, चर्चा करूया पहिल्यांदा चिक्याची. चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पब्लिकचा बादशाह आहे, दोन्ही खांदी पळतो आहे. डाव्या साईडनं टाका, आतनं टाका, बाहेरनं टाका, उजवीनं म्हणजे कुठूनही टाका, 3 फेऱ्याचा बादशाह येतो. आणि खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतो आहे असा हा कारुंडेकरांचा अजित शेट यांचा चिक्या उद्याच्या मैदानामध्ये कदाचित दिसू शकतो, कदाचित दिसू शकत पण नाही आहे. परंतु जर दिसला तर तो कधी हलक्या पैऱ्यामध्ये नसतो आणि कायम टॉपच्याच पैऱ्यामध्ये असतो आणि कायम गुलालामध्ये असतो. म्हणून तर शेटचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. अजित शेट हे नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर 13 देशामध्ये असा पोचवणारा असा हा कारुंडेकरांची आन बाण शाण असा चिक्या उद्याच्या मोठ्या नियोजनामध्ये असेल असं वाटते. जर पळाला तर कोणासोबत पळू शकतो हे काय मला माहीत नाही, परंतु चांगल्या नियोजनामध्ये पळेल असं मला वाटते. पैरा समजला तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगू, जर कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकताय. आणि उद्याचा बकासूरचा पैरा कोणासोबत असायला पाहिजे, किंवा बकासूर पळणार आहे का, बकासूर उद्या पळू शकेल. कारण मोहिल शेट्टी यांनी कालच सांगितले की बकासूरला आम्ही जास्त दिवस आराम देऊ शकत नाही, आराम दिला तर बैल जो आहे तो म्हणजे बकासूर जो आहे तो थोडासा इंजर्ड होतो, 3 पायावरती चालतो, 4था पायाला थोडंसं तो पाय उचलतो. त्याच्यामुळे उद्या बकासूरला आपण गृहीत धरूया की तो पळू शकतो. कोणासोबत पळू शकतो हे सांगू शकत नाही आहे. त्याचा पैरा जो आहे तो एक नवीन चेहरा असण्याची दाट शक्यता 90% आहे आणि 10% पैऱ्याचे चान्सेस जे आहेत ते जुना चेहरा असू शकतो. मग कोण असू शकतो हे कुणीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकत नाही आहे, सांगायचंसुद्धा नाही आहे. बकासूरचा पैरा गुपित ठेवायचे. परंतु असं वाटतं की उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा बकासूर हा जो आहे तो गुलालाचा मानकरी होऊ शकेल का, गुलाल घेतला पाहिजे का त्याने, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता हे. आणि चिक्या बकासूर एक वेगवेगळ्या नियोजनामध्ये आहेत आणि या दोन्ही नंदीला, बाकीचे सगळे नंदी आहेत त्यांनासुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो.
व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.